हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी. जे आणि एम एच टी सी ई टीची तयारी झाली सोपी. या सिरीजमध्ये आपण लाईन अँड प्लेनचे टॉपिक PYQs बघायला स्टार्ट केलेले. लाईन अँड प्लेन दोन पार्ट्स आहेत. लाईन पार्टवरती 2 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत, प्लेन पार्टवरती 3 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. त्यातला हा सेकंड नंबर क्वेश्चन आहे 5 मेच्या शिफ्टमधला. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट -1, 2, 3 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स x/2 y-1 समथिंग समथिंग आहे. मी आधी तुम्हाला ना हे सगळं कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलं. मी तुम्हाला एक आधी फॉर्म सांगतो आहे. x-x1/a, y-y1/b आणि z-z1/c. ठीक आहे. तर याच्यावर बोलायचं आहे मला पहिलं, की हा जो इक्वेशन आहे ना, हे कशासाठी दिलं आहे, याच्यामध्ये मिनिंग काय असतो याचं बघा. हे x1, y1 आणि z1 म्हणजे ना ज्यातून लाईन पास होत असते तो पॉईंट. x1, y1, z1 म्हणजे ज्यातून एक लाईन पास होते तो पॉईंट. आणि हे खालचे ABC म्हणजे काय असतात, तर पॅरलल जी काही एक लाईन आहे त्याला जी लाईन जी पॅरलल असेल तिचे DRS डायरेक्शन रेशोज असतात. मग लक्षात ठेवा, लाईनचं इक्वेशन जर तुम्हाला बनवायचं असेल ना, तर तुमच्याकडे काय पाहिजे, तुमच्याकडे पाहिजे एक पॉईंट आणि पॅरलल व्हेक्टरचे DRS माहीत पाहिजेत. मग बघा आता या क्वेश्चनमध्ये बघा, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट, त्या लाईनवरचा एक पॉईंट माहिती असायला पाहिजे. आहे ना माहीत, पासिंग थ्रू म्हणजे माहिती ठेवून देतो मी याच्यात. मग काय येणार आहे, x+1 होणार, मायनस मायनस प्लस होईल. इथे काय येईल, y-2 होईल आणि इथे काय येईल, z-3. ठीक आहे. आता हे ऑप्शनमध्ये कुठल्या कुठल्या दिसते तुम्हाला, x+1, y-2 आणि z-1. हे कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये दिसायला तुम्हाला, ऑप्शन सीमध्ये दिसतं बघा. काय दिसतं, तर x+1, y-2 आणि इकडे काय होणार आहे, z-3. आणखीन कुठं दिसतं हे ऑप्शनमध्ये आपल्याला, आपल्या सगळ्या लास्टच्या ऑप्शनमध्ये पण दिसतं x+1, y-2 आणि z-3. तर आपण याला सोडूयात बढियासे. ठीक आहे. -1, 2, 3 मधून जातं. तर आता काय करायचं, आपल्याला DRS नाही आहेत, पॉईंट तर भेटला, आता DRS पाहिजेत. तुम्हाला सांगतो DRS कुठले, पॅरलल व्हेक्टरचे. म्हणलं आहे काय, परपेंडिक्युलर म्हणून देत ना. म्हणजे तुम्हाला काय करायचं, या लाईनचं इक्वेशन बनवायचं आहे आणि तुमची लाईन ना दुसऱ्या 2 लाईनला परपेंडिक्युलर असू देत ना. हे लाईन असते ना, या लाईनला एक गुपित लाईन असते अशी. ही लाईन जर असेल ना, तर या लाईनला अशी गुपित लाईन असते, तिला पॅरलल लाईन्स म्हणतात. ह्या गुपित लाईनचे DRS माहीत पाहिजेत तुम्हाला. ह्या गुपित लाईनला काय आहेत, ह्या 2 लाईन परपेंडिक्युलर आहेत. ह्या 2 लाईन अशा परपेंडिक्युलर आहेत. मग ह्या 2 लाईनचा जर 2 लाईनच्या DRSचा जर प्रोडक्ट घेतला तर आपल्याला तिसरा वेक्टर भेटेल. क्रॉस प्रोडक्टमध्ये आपल्याला तिसरा वेक्टर भेटत असतो. आणि हा जो तिसरा वेक्टर आहे तो ह्या लाईनला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. मग ह्या ज्या 2 लाईन आहेत त्यांचे DRS काय आहेत, हे खाली असतात ते DRS असतात, खाली असतात का ते DRS असतात. येस. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन काय होणार आहे बाळांनो, तुमचं सगळ्यात बिगेस्ट कन्फ्युजन जे आहे ना तुमचं, ते पॉसिबल आहे मला माहिती. काय होतं, की ह्या लाईन्सनं स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेल्या नसतात. या क्वेश्चनमध्ये दिलेत, पण एखादा क्वेश्चन जर येईल त्याच्यामध्ये ते लाईन स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेले नसतात. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, एक्स, वाय आणि झेडचा कोइफिशियंट जो असला ना तो 1च पाहिजे. ठीक आहे. सो यहाँ पे हम क्या करेंगे अब. मग आता काय म्हणलो आहे मी, की या पहिल्या लाईनचे DRS आणि दुसऱ्या लाईनचे DRS यांचा जर आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला, त्याच्यापासून जो भेटणारा वेक्टर आहे ना त्याचे स्केलर कंपोनेंट म्हणजे DRS असणार आहे. स्टोरेज लेट स्टार्ट. तो यहाँ से क्या हो जाएगा, देखो मैं इनका कर रहा हूँ क्रॉस प्रोडक्ट, i कैप, j कैप आणि k कैप. पहिल्या लाईनचे DRS काय आहेत बघा, 2i -3i आणि काय आहे -2i, -1 आहे, 2i आणि इथं किती आहे 3i. करूयात i कॅप इन ब्रॅकेट, -3 × 3 -9 आणि 2 × फॉर्म्युल्यातलं मायनस नाही +5 4 होईल. -j कॅप इन ब्रॅकेट, 3 × 2 6, फॉर्म्युल्यामध्ये काय आहे मायनस असतं, मायनस इंटू मायनस काय होणार आहे, +2 होणार आहे. k कॅप इन ब्रॅकेट, इथं काय होईल 2, मायनस इंटू मायनस काय होईल, हे बघा k कॅप. ठीक आहे. 2 × 2 4 सॉरी, 2 × 2 4 सॉरी आणि इथं मायनस आणि 3 1 3. सोडव याला. मग हे किती येतं आहे, हा यायला लागला -5i कॅप, 6 - 2 4 म्हणजे -4j कॅप आणि +k कॅप. ठीक आहे. 4 - 3. मग काय आलं DRS, -5, -4, 1. आता हे ऑप्शनमध्ये नाही आहे, ऑप्शन सी आणि ऑप्शन टी आपण सिलेक्ट केला होता. तर काय केलेलं असतं बघा, इथं पण स्टील कन्फ्युजन आहे. लाईनचा क्वेश्चन सोपा आहे पण इथं स्टील कन्फ्युजन आहे. तर आपण ना याला ना इन्फानाईट नंबर ऑफ DRS असतात. ह्याला आपण काही पण करू शकतो, मायनसनं मल्टिप्लाय करू शकतो, डिवाइड करू शकतो, 2 मल्टिप्लाय करू शकतो, 3 डिवाइड काही करू शकतो. इन्फानाईट नंबर ऑफ DRS असतात. ह्याला -नं मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 5,
4, -1. मग इथं ठेवतो मी 5, 4, -1. मग कुठला ऑप्शन करेक्ट आहे? 5,